नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। माझ्यासोबत आत्ता आगामी वेब सिरीज मानवत मर्डर्सचे स्टार कास्ट आहे। अर्थात वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही असं मला वाटतं। सुरुवातच प्रश्नांपासून करतो की या वेब सिरीजनी तुमची निवड केली की तुम्ही वेब सिरीजला निवडलं? डायरेक्टर म्हणून मला निवडण्यात आलं पहिल्यांदा। हे मी लिहिलेलं नाहीये। येस, हे प्रोजेक्ट माझ्याकडे आलं, ते वाचल्यानंतर मला वाटलं हे करायलाच पाहिजे, कारण माझा आधीचा सिनेमा विनोदी शैलीतला होता आणि मला काहीतरी सिरियस किंवा वेगळ्या जॉनरचं करायचं होतं, म्हणून ही वेब सिरीज मी केली। त्यामुळे यांनी मला निवडलं। क्या बात। वेब सिरीजनी मला निवडलं आणि याचा खूप आनंद आहे। सर, मला ही वेब सिरीजच निवडलं। म्हणजे रमाकांत कुलकर्णी जी हे यांनी मला निवडलं असं मला फिलिंग आहे। क्या बात। पण हे इथे सिद्ध होतं की अशा मातब्बर कलाकारांना वेब सिरीज निवडते याचा अर्थ ती वेब सिरीज खूप उत्तमरित्या लिहिली गेलेली असावी, हे इथे सिद्ध होतं असं मला वाटतं। परंतु मानवत मर्डर्स 1970 साली ती घडलेली घटना, मी तरी काही वर्तमानपत्र आणि त्या सगळ्या गोष्टींमधून ती वाचली होती आणि रमाकांत कुलकर्णी यांच्याविषयीचं कॅरेक्टर विषयीच आपण बोलतो, म्हणून रमाकांत कुलकर्णी हे खूप संयमी होते किंवा त्यावेळेसचे जे पोलीस होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये संयम होता आणि ते आधी इन्व्हेस्टिगेट करायचे किंवा लगेच कुठल्या गोष्टीसाठी रिॲक्ट होत नव्हते। करेक्ट। पण आत्ताची जी पोलिसांची मानसिकता आहे ना, ती अटॅकिंगची आहे असं दिसतंय कुठेतरी। रिसेंटली बदलापूरचं पण जे घडलं, डायरेक्ट त्यांनी ती हे केलं। पण तो फरक तुम्हाला कसा जाणवला की रमाकांत कुलकर्णीच्या वेळेसची जी पोलिसांची मानसिकता होती आणि आत्ताची जी मानसिकता आहे, हा भेद तुम्हाला किंवा ही तफावत तुम्हाला कशी दिसते? प्लीज टू टेल यू सिम्पली, 50 वर्षांपूर्वी रमाकांत कुलकर्णीजी यांनी पहिली केस ही केली, त्याच्यानंतर एक 10 वर्ष त्यांनी केसेस सॉल्व्ह केल्या, सगळ्याच त्यांनी सक्सेसफुल सगळ्या झाल्या आणि त्यांना तो किताब मिळाला शर्लॉक होम्सचा, की शर्लॉक होम्स ऑफ इंडिया। त्याच्या आधी किंवा त्यांच्यानंतर कोणाला हा किताब मिळालाच नव्हता, तर ते स्पेशल आहेत। तर त्यांना घेऊन आपण कंपॅरिझन नाही करू शकत की ते असे होते म्हणून बाकीचे असे का नव्हते, असं नाही होऊ शकत। तसं सचिन एकच आहे, तसेच मला वाटतं रमाकांतजी पण एकच होते। सई, तुझ्या कॅरेक्टरविषयी तू काय सांगतील? कारण विशेष मी भाषेविषयी बोलेल, तू सांगलीशी आहेस, त्याचा आणि मराठवाड्याच्या भाषेशी तितकासा संबंध नाही। मध्यंतरी तू बेरोजगार वेब सिरीजमध्ये नागपूरच्या भाषेचा त्याच्यामध्ये समावेश होता। सो ह्या ज्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून तू जे एक्सप्लोअर करते स्वतःला, ते प्रेक्षकांना बघायला खरं तर खूप आवडते की आपल्या मराठीची भाषा इतकी प्रगल्भ आहे आणि ते तुझ्याकडून जास्त दिसतंय मराठी कलाकारांमध्ये विशेष करून। सो ह्याच्यामध्ये मला वाटतं मराठवाडा आहे म्हटल्यानंतर तिकडची जी भाषा ती बंजारा या टाईपची थोडीशी कदाचित आहे असं मला तरी वाटतंय। पण तुझ्या मते कशी आहे ती भाषा आणि त्याच्यामुळे ते कॅरेक्टर कसं काय फुलवता येऊ शकतंय किंवा ते लोकांसमोर आणू शकतेस भाषेच्या अंगाने? मला असं वाटतं की तुम्ही जी भाषा बोलता ना तशी तुमची देहबोली बदलत जाते। म्हणजे काही असतील, हाताच्या हालचाली असतील, लकबी असतील, बसणे असेल, ते सगळं ना मूर्त आणि त्यांनी खूप मदत होते कॅरेक्टर रंगवायला। आणि मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये इतकी व्हरायटी आहे आणि इतका चान्स आहे एक्सप्लोअर करायला, तर माझ्या नशिबाने काही संध्या माझ्याकडून चालून येतात, काही संधी माझ्याकडे चालून येतात, काही संधी मी चूज करते। तर मला हे छान वाटतोय भाषेचा एक्सचेंज। मला हे असंही वाटतं की मुंबई, पुणे, कोल्हापूर हे सोडल्यास माझा कनेक्ट मराठवाडा किंवा माझा ह्या कनेक्टसाठी सुद्धा ही भाषा मला महत्त्वाची वाटते आणि खूप आनंद आहे की या 2 संधी मला मिळाल्या आणि मी त्याचं काहीतरी लोकांना आवडेल, लक्षात राहील असं काहीतरी करू शकेल। अगदीच मगाशी मी उल्लेख केला की 1970 मध्ये ही घटना घडलेली आहे। इथे जवळपास 3 ते 4 दशकं दिग्दर्शन क्षेत्रात असलेले आणि आता तू सुरुवात करतोस। सो मराठी विशेष महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या अशा पडद्यावरती कधी त्या प्रमाणात आपल्याला दिसल्या नाही जेवढ्या इतर राज्यांच्या बाबतीतलं दिसलं। तिकडच्या काही कलाकारांनी किंवा तिकडच्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी ते आणण्याचा प्रयत्न केला, पण मराठीच्या बाबतीत थोडंसं कुठेतरी कमी आहे असं माझ्या निरीक्षणात तरी आहे। मग का इतका न्यूनगंड होता, धाडस नव्हतं मराठी कलाकारांमध्ये किंवा दिग्दर्शकांमध्ये, लेखकांमध्ये की अशा घटना आपल्या रिअलिस्टिक ज्या घटना आहेत त्या यायला पाहिजेत पडद्यावरती? मग तो न्यूनगंड होता की धाडस होत नव्हतं, काय होतं?
काय रे आशिष? नाही मला माहित माझं तर हे पहिलंच प्रोजेक्ट म्हणजे Yes, सिनेमानंतरचं हेच. त्याच्या आधी मी स्ट्रगल करत होतो, वेगवेगळे विषय घेऊन प्रोड्युसर्सना भेटत होतो वगैरे वगैरे, आणि अनेक सिनेमांना मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. येस. आता मला माहित नाही लोक म्हणजे तेव्हा मी त्या कपॅसिटीमध्ये नव्हतो की कुठले विषय एक्सप्लोअर करायला पाहिजे. काय ना प्रत्येक विषयाचं काही ना एक फेजेस येत असतात. आता मराठी भाषा सोडल्यास बाकी सगळीकडे खूप ट्रू क्राईम, येस. क्राईम ड्रामा हा खूप बघितला जातो. एस्पेशली लॉकडाऊन नंतर ते थ्रिलर बघण्याची एक लोकांना सवय लागलेली आहे असं ऑब्झर्वेशन आहे, असं लोक म्हणतात. माझा अभ्यास नाही त्याचा, पण मला हे माहिती होतं की मी थोडासा सॅच्युरेटेड झालो होतो अशा प्रकारचा कॉन्टेंट बघून. त्यामुळे मानवत मर्डर्सची गोष्ट वाचण्यापूर्वी मी त्याच मानसिकतेतनं वाचायला लागलं की परत एक क्राईम ड्रामा बघतोय की काय, वाचतोय की काय. पण तसं नाही आहे. हे दिस स्टँड्स आउट. हे जे प्रोजेक्ट आम्ही केलं ते इतर कुठल्याही क्राईम थ्रिलर ड्रामा ट्रू क्राईम ड्रामापेक्षा खूप वेगळे आहेत. त्याच्यामध्ये खूप लेयर्स आहेत. कारण पब्लिक डोमेनमध्ये असलेली केस आहे. सगळ्या लोकांना गुगल केलं तर कळतं की कोणी काय केलं, कोणाचं काय झालं होतं. पण ते बाजूला ठेवून सुद्धा ही वेब सिरीज तुम्हाला एंगेजिंग ठेवते. कारण याचं क्राफ्ट, याचं ज्या पद्धतीनं लिखाण केलेलं आहे, लिखाणाचं क्राफ्ट, मेकिंगचं, आमचा कॅमेरा ज्यांनी केला त्या सत्यजितचं, साऊंड डिझाईन, या सगळ्या लोकांची कामं, हे सगळ्यांचं मिळून एक ते एक जे आर्ट तयार झाली आहे ती लोकांनी बघावी आणि ॲप्रिशिएट करावी असं मला खूप वाटतं. या प्रश्नाला तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. प्रश्न विसरतो. प्रश्न असा होता की तुम्ही जवळपास 3 ते 4 दशकं दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आहात. चित्रपटसृष्टीसाठी तुम्ही काम करताय. इतक्या काळामध्ये जितक्या अशा रिअलिस्टिक घटनांवरती मराठीमधून म्हणजे स्पेशली महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तितक्या समोर आल्या नाही जितक्या इतर राज्यांच्या आल्या. सो मराठी दिग्दर्शकांमध्ये किंवा कलाकारांमध्ये ते धाडस होत नव्हतं का अशा घटना आपण मोठ्या पडद्यावर आणाव्या, किंवा न्यूनगंड होता, काय होतं? धाडस नाही, म्हणतो प्रत्येकाचा तो चॉईस आहे. येस. कारण तो जॉनर वेगळं आहे. आता प्रत्येक फिल्म मेकर ऐतिहासिक का बनवत नाही असं मी नाही विचारू शकत. ओके. आता सिनेमामध्ये माफीचा साक्षीदार बनलाच, पण त्याच डिरेक्टरने पुन्हा क्राईम रिलेटेड फिल्म बनवली नाही. आय थिंक इट इज अ पर्सनल चॉईस की फिल्म मेकर काय चूज करतो. मग ती कमतरता आहे का? सिनेमा हां, म्हणजे अशा दिग्दर्शकाची कमतरता आहे का मग मराठीमध्ये? नाही नाही. मराठी सिनेमा ओके. मला वाटतं दिग्दर्शक इतके वाईड रेंज आहे ते हिंदीमध्ये पण नाही. क्या बात. म्हणजे कोकणातल्या स्टोरीज पासून सह्याद्रीमधल्या स्टोरीज टू आय एम सेइंग मराठवाडा विदर्भच्या स्टोरीज. आता रावसाहेब म्हणून एक फिल्म येणार आहे, येस. ती गडचिरोलीची आहे. तर आपण जितकं महाराष्ट्रातलं बेस्ड फिल्म्स आपण बनवतो मराठी, त्या कुठल्याही दुसऱ्या राज्यात बनत नाही अकॉर्डिंग टू मी. तुझा प्रश्न जर का तुमचा प्रश्न जर का OTTशी रिलेटेड असेल, मराठी OTT, तर ही पहिली केस आहे. ओके. आणि या केसला एका फीचर फिल्मच्या 2 तासाची लेंथ इनफ पडणार नव्हती. त्यासाठी यू नीडेड 8 एपिसोड्स. ओके. म्हणून आता ही सुरुवात होऊ शकते की मराठी OTT अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण टॅकल केलेल्या नाही आहेत. बजेटच्या मुळे किंवा फॉर्मॅटच्या मुळे हा फॉर्म आपल्याला खूप फायद्याचा होऊ शकतो. आपण OTT फॉर्मविषयी बोलतो म्हणून खास तुझ्यासाठी हा प्रश्न. मध्यंतरी आय थिंक लॉकडाऊनमध्येच अनुराग ठाकूर यांनी निर्णय दिला होता की आता जिथे कुठे इंटिमेंट सीन्स असतील तिकडे इंटिमेंट डिरेक्टर हा कंपल्सरी असेल. सो ह्या सिनेमाच्या निमित्ताने काय गरज लागली का, किंवा याआधी पण तुझी ते कुठे काम केलं तिथे इंटिमेंट डिरेक्टर हा किती महत्त्वाची भूमिका निभावत होता तुझ्यासाठी? इंटिमसी कोऑर्डिनेटर आता रिसेंटली मी एक प्रोजेक्ट केला त्याला होता. आणि मला तर मजा आली, कारण आपल्याला झिरो नॉलेज आहे अजून त्या गोष्टीचं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ह्याच्यावर तुमचा से असणं आणि त्या से बद्दल माहिती असणं, म्हणजे नागरिक शास्त्रात नागरिकाला स्वतःचे अधिकार माहीत असणं, हेच ह्याच्यातच आधी खूप बेसिकमध्येच घोळ आहे. तसेच इंटिमसी कोऑर्डिनेटर किंवा इंटिमसी ह्या शब्दाबद्दल बेसिक्समध्येच आपले खूप घोळ आहेत. ते क्लिअर व्हायला खूप मदत होते. एक सो वेन दीज इंटिमेट सीन्स आर शॉर्ट, ते करायला भयंकर अवघड असतं, ते भयंकर टेक्निकल असतं, त्याचं एक स्किल असतं, त्याचं एक टेम्परामेंट असतं ते सीन्स करायचं. सो ह्या खूप खूप सगळं पण असतं. तर
ह्या सगळ्याचं नॉलेज गेन होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे अधिकार तुम्हाला कळतात की तुम्ही जर का एखाद्या गोष्टीशी कन्व्हिनियंट नसाल तर ती तुम्ही नाही म्हणू शकता हे तुम्हाला कळतं. आणि मला एक छोटीशी गोष्ट ॲड करायची होती. तू म्हणत होतास की न्यूनगंड आहे का म्हणून हे काय. मला असं वाटतं की एक डिरेक्टर काहीतरी विचार करतो, मग त्याला पोषक 2-4 सिमिलर विचारसरणीची लोक जोडतात, मग त्याला अजून एक प्लॅटफॉर्म हे सगळं मिळवून आणायला खूप वेळ लागतो. निश्चितच खूप वेळ लागतो. आणि देर आर अ फ्यू लकी वन्स ज्यांचं होतं किंवा ज्यांना ते मनोवर करणं माहीत असतं. हा एक मुद्दा असेल. किंवा आपल्याकडे मुळातच थ्रिलर हा जॉनरा कमी एक्सप्लोअर केला जातो. म्हणजे चांगला थ्रिलर असं मी तुला विचारलं मराठी सिनेमात तर तुला 1 किंवा 2 नावं आठवतील फक्त. तर मला असं वाटतं की त्याच्यात न्यूनगंड किंवा हे विषय नाही आहेत. हा काय म्हणूया, काही अनएक्सप्लोर्ड एरियाज आहेत अजूनही जिथे आपण फिरलो नाही. आणि ते आशीसारखे नव्या दमाचे डिरेक्टर्स फिरतायत याचा आनंद आहे. आता नव्या दमाची म्हणतोस म्हणून ह्याला एक जोडून प्रश्न की नव्या दमाच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यासाठी अनेक कलाकार थोडेसे घाबरतात. अनेक कलाकारांना वाटतं की हा नवीनच आहे, आत्ताच तो आलेला आहे, सो त्याच्यासोबत काम कसं करावं किंवा कसं जमून घ्यावं, कशा पद्धतीने तो आपल्याला स्क्रीन टाईम देईल, कशा पद्धतीने प्रेझेंट करेल, याच्यासाठी अनेक कलाकार थोडेसे आजही विचार करतात असं दिसतं. तुम्ही तसा विचार केला नाही त्याच्या बाबतीत का, म्हणजे का वाटलं असं? असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला कायम असं वाटतं की मी जेव्हा नवीन होते तेव्हा मला पण माझ्यावरती कोणीतरी विश्वास ठेवला ना, सो ते खूप स्पेशल फिलिंग आहे. आणि मला असं वाटतं की शेवटी कुठेतरी हे जग विश्वासावर चाललंय अजूनही. आणि म्हणजे रिस्क नाही लिया तो क्या मजा आहे जिंदगी में असं मला वाटतं. आणि एक नवीन डिरेक्टर बरोबर काम नाही करायचं, आता ह्या सगळ्या जुनाट संकल्पना झालेल्या आहेत असं मला वाटतं. आता आजकाल असं कोणी काही मानत नाही. उलट नवीन एनर्जी, नवीन ग्रुप, नवीन माणसं यांच्याबरोबर काम करायला लोक उत्सुक आहेत. आणि आशिष स्वतःला नवीन नवीन म्हणवतोय, पण हा म्हणजे ह्या फील्डमध्ये त्याला एक्सपिरियन्स खूप आहे. त्यांनी खूप दिग्गज कलाकारांसोबत, डिरेक्टर्स सोबत कामं केली आहेत. त्यामुळे तो नावाला माझी दुसरीच आहे असं करतोय, पण तो मुरलेला आहे. पण क्या बात आहे, तुझं खरं तर विशेष कौतुक आहे या बाबतीत की आत्मा पॅम्फलेट सिनेमा केल्यानंतर मग वेबसिरीज करणं, डायरेक्ट माध्यम बदलणं आणि तशा पद्धतीचं तुला अप्रोचसुद्धा येणं. सो तुझ्या कामामध्ये किंवा तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये खरंच काहीतरी वेगळं पण आहे, हे इंडस्ट्री बघू पाहते. सो हे ह्याच्यासाठी तू स्वतःला किती लकी समजतो? मी याचा विचार कधी केला नाही. मला गोष्ट एक्साइट करते. मानवत मर्डर्स वेब सिरीज तर वेब सिरीज, लेट्स जम्प, अशा याने ती उडी मारलेली आहे. मी तेवढं त्याचं कॅल्क्युलेशन करत नाही की आता मला सिनेमा करायला पाहिजे वगैरे वगैरे. अर्थात सिनेमा माझं पहिलं प्रेम असणार होतं, पण वेब सिरीज हा एक नवीन फॉर्मॅट आहे, खूप जास्त एक्सप्लोअर करायला मिळतं. दोन्ही माध्यमांचे त्यांचे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. सो आत्ता या वेब सिरीजच्या OTTच्या माध्यमातून जे काही ॲडव्हान्टेजेस मला मिळाले ते आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो लेट्स सी काय. नक्कीच निश्चितच. सर, तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं माझं ठाम मत आहे तुमच्यासाठी की अनेकदा आम्ही असं इंटरव्ह्यूजमध्ये किंवा अनेक दिग्दर्शक मोठे प्रोड्युसर्स असं म्हणतात की मराठी सिनेमाला अजूनही सॅटेलाईट किंवा OTTवरती ते स्थान मिळत नाही आहे किंवा मिळालं नाही आहे. ह्याला एक काय कारण आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? आणि दुसरं असं की मग मराठी सिनेमाने किंवा मराठी कॉन्टेंटने कुठेतरी कात टाकली पाहिजे का? नाही, हा प्रश्न मी याला करेक्ट स्टडीड उत्तर देऊ शकणार नाही. कारण मराठी मी अजून स्वतः प्रोड्यूस किंवा डिरेक्ट केलेलं नाही. सो आय हॅव नॉट बीन अ प्लेयर इन दॅट फील्ड. पण मला हे नक्की वाटतं की बॉक्स ऑफिस रिलेटेड बिझनेस आहे हा. त्यामुळे तुमचा जो सिनेमा आहे तो बॉक्स ऑफिसला किती धंदा करतो त्याच्यावर तुमचं सॅटेलाईट किंवा तुमचं म्युझिक एवढं नाही, पण सॅटेलाईट आणि तुमचं OTTचा डील सेट होतो. ज्या फिल्म्स बिझनेस खूप करतात त्यांना तो डील मिळतो. तर इट्स जस्ट अ बॉक्स ऑफिस रिलेटेड थिंग. आणि ते हिंदीलाही ॲप्लिकेबल आहे ॲक्च्युली. इव्हन तमिळ, तेलुगू कित्येक असे सिनेमे आहेत ज्यांना OTT मिळालेच नाही. इट्स नॉट जस्ट मराठी.
ओके. OTT आणि फिल्म ह्याच्या बाबतीचा एक थोडासा दृष्टिकोन असा आहे कलाकारांचा की मी 70mm फिल्मवरच रिलीज झालं पाहिजे. एक तो अट्टाहास असतो किंवा ते एक आपल्याला स्वतःला बघायचं असतं मोठ्या पडद्यावर, कलाकारांच्या बाबतीत, अभिनेत्यांच्या बाबतीत खास, की आजही तसा समज आहे कुठेतरी. म्हणजे अनेक कलाकार TV वरती काम करत आहेत, OTTवरती काम करत आहेत, पण त्यांचा कुठेतरी मानस असतो की मला मोठ्या स्क्रीनवर दिसायचं आहे. सो हा कुठेतरी जो हा विचार आहे कुठेतरी नमला आहे का, की अजूनही दिसतं तसंच की हे तफावत आहे? काय मला असं वाटतं की याच्या मागचं इमोशन समजून घेणं खूप गरजेचं ओके, आहे. काय इमोशन? Somebody buying or spending a money to watch you is the greatest feeling in the world. डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की मग एखाद्या ॲक्टरनी ते ड्रीम करणं त्याच्यात काही गैर नाही. येस. आणि फिल्म मोठ्या पडद्यासाठीच बनवली जाते. म्हणजे फिल्म बनवून जर ती मोबाईलवरती बघायचं असेल त्याच्यासाठी OTT आहे. येस. पण मला असं वाटतं की त्याच्या काहीच गैर नाही आहे ही स्वप्न बघायला, कारण हे फिलिंग खूप अमेझिंग आहे. म्हणजे मला अजून आठवतं की दुनियादारीच्या वेळेला मी काय म्हणूया चोरून जाऊन बसले होते. ती जी एनर्जी असते ना खूप लोकांबरोबर सिनेमा बघण्याची, दॅट इज मॅजिकल अँड दॅट कॅन नॉट बी कम्पेअर्ड इन एनी काइंड ऑफ रेम्युनरेशन, पैसा, सक्सेस, हे कशाशी तुम्ही ते समाधान कम्पेअर करू शकत नाही. तर मला असं वाटतं इट इज नॅचरल फॉर अन ॲक्टर टू फील की मला एकदा तरी हे समाधान मिळावं. क्या बात आहे. दोन्ही दिग्दर्शक इथे आहेत म्हणून मी अनेक दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारलेला आहे की सिनेमाची प्रोसेस असते ना, पेपर टू स्क्रीन. सो त्याच्यामध्ये मग तुम्हाला सिनेमा दिसतो, तुमच्याशी बोलतो, तुम्हाला ऐकू येतो, काय प्रोसेस असते तुमच्या दोघांची? एक मला वाटतं की आत्ता तू नवीन आणि तुमचा एक्सपिरियन्स ह्याच्यामधून 2 गोष्टी क्लिअर होतील प्रेक्षकांना. सांगा प्लीज. माझा सिनेमा रायटिंगमध्येच सुरू होतो. क्या बात. आणि मला स्क्रिप्टिंगमध्ये सर्वात जास्त वेळ घालायला आवडतो, कारण 85-90% ऑफ माय डिरेक्शन इज इन द स्क्रिप्ट. क्या बात. ती जितकी डिटेलिंग मला प्रत्येक डिपार्टमेंटच्या हिशोबाने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आय डोंट गो ऑन शूट. कारण सेटवर आफ्टर दॅट इज ओनली एक्झिक्युशन, जे सगळ्यांना माहिती आहे, अँड वी आर जस्ट एक्झिक्युटिंग, कॅप्चरिंग व्हॉट इज देअर इन स्क्रिप्ट. तर अटेम्प्ट तो असतो. त्यामुळे फॉर मी दॅट इज माय जर्नी. तुझ्या बाबतीत एक्झॅक्टली. म्हणजे स्क्रिप्टिंग परफेक्ट असल्याशिवाय सेटवरती जायचं याचा विचार करता कामा नये. कारण दॅट इज द डिफरन्स बिटवीन मेनी अदर मीडियम्स आणि सिनेमा, की तुम्हाला तो वेळ मिळतो प्री प्रोडक्शनचा. हे जे असतं आदल्या दिवशी किंवा सेटवरती आपण लिहूयात आणि मग आता शूट करूयात, काही काही गोष्टी इम्प्रोव्हाइज होतात. त्यासाठी वी आर ओपन ऑफकोर्स. पण ते इम्प्रोव्हायझेशन पण तुम्हाला जेव्हा व्हिजन क्लिअर असतं ना तेव्हा जास्त बेटर होतं. क्या बात. ते व्हिजन क्लिअर होण्यासाठी तुमचं प्री प्रोडक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितच. ते स्क्रिप्टिंग लेवलपासूनच ते सुरुवात होते. निश्चितच. सई, तुझ्यासाठी हा प्रश्न विशेष मला वाटलं की आज तुला विचारायचंच आहे मला आहे की सई जेव्हा मराठीत खूप प्रगल्भतेने काम करत होती, असं नव्हतं की तिला कोणी ओळखत नव्हतं, अख्खा महाराष्ट्र ओळखत होता. बोल्ड सई, ब्युटिफुल सई, बऱ्याच उपमा तुला दिल्या जात होत्या महाराष्ट्रामध्ये. पण तेव्हा सुपरस्टार सई म्हणून उपमा मिळत नव्हती त्या मानाने जी आत्ता मिळते. असं काय आहे की मराठीमध्ये काम केल्यानंतर सुपरस्टार होऊ शकत नाही का? हिंदीमध्ये काम केलं, मग फिल्मफेअर मिळाला, मग हे काम केलं, मग कुठेतरी जाऊन सई सुपरस्टार झाली का? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे. डेफिनेटली. कारण असं एक मी बघितलंय की हिंदीमध्ये काम करून आल्यावर थोडंसं हो ही आहे, पीपल सी यू. ओके. आणि मला ते खूप चुकीचं वाटतं. म्हणजे तुम्हाला आधी दिसले नाही का मी, आधी इनविजिबल होते असा त्याचा अर्थ झाला. सो मला असं वाटतं की ही आपली मेंटॅलिटी इज टू ब्लेम. आणि कसं आहे ना, हे विशेष सर्कल आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण मराठी इंडस्ट्री ही मुंबईत आहे, बॉलिवूड ही मुंबईत आहे, त्याच्यामुळे ही कंपॅरिझन होत राहणार. तर मला असं वाटतं की रडगाणं गाण्यापेक्षा लेट्स बी अ डुअर. म्हणजे जशी आता नवीन नवीन जॉनराज येत आहेत, नवीन नवीन प्रयोग होतात, हे नेटाने करत राहणं, न कंटाळता न खचता करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा रडगाणी गायची थांबवू ना तेव्हाच आपलं काहीतरी होईल. क्या बात, क्या बात. ही सुरुवात मला वाटतं मी पण केलीच पाहिजे निश्चित. पण जाता जाता एक की आता ना एक आम्ही ऐकतोय जे की पूर्वी व्हायचं, असं नाही की हे होत नव्हतं. मराठीमध्ये त्या मानाने कमी आहे याची की पर्सेंटेजवर काम करणं. म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाकडे प्रोड्युसर्सकडे पैसे नाही आहेत तर ॲक्टर्स किंवा सगळी जी टीम आहे ती पर्सेंटेजवर काम करते.
जास्त करून आपल्याला साऊथमध्ये खूप जास्त बघायला मिळते. सो आता तू जेवढी कामं करतेस असं कुठे एखादा प्रोजेक्ट केलास का तू पर्सेंटवर काम केलं नाही किंवा तुला वाटत नाही नाही. ती रिस्क घ्यावी? नाही असं नाहीये, म्हणजे मला गणितात मी कच्ची बापरे, आहे. आपण फिलिंग पे चालते. ओके. तर फिलिंगशी रिलेटेड जे पण असेल ते मी सगळं करणार. गणित हा माझा एरिया नाही, त्यामुळे मला त्यातले कॅल्क्युलेशन आणि ते कशी रिस्क घ्यायची ते कसं, त्यातली मला अक्कल नाही. पण मग हे रिस्क आहे की काय, सेफ आहे हे पर्सेंटेजवर काम करणं? सर जास्त चांगलं सांगू शकतील ऍक्च्युली. द बिगर द स्टार द बेटर इट इज टू डू पर्सेंटेज. कारण मग तुम्ही फिल्मला फ्रंट लोड कमी करता. ओके. तुम्ही जे पैसा तो अमाप घेणार आहात तो कमी घेतला जातो कारण तुम्ही पर्सेंटेजवर येत आहे. पण पर्सेंटेज मागणं हे फक्त स्टार्सच करता असं गरजेचं नाही आहे. इट कॅन बी एनीवन ज्याला फिल्म करायची आहे, नवा डिरेक्टर आहे, पैसे नाही आहेत, पर्सेंटेजवर करूया. येस. इट डझंट मीन दॅट द स्टार इज लेसर. आता ते काय व्हायला लागले, पर्सेंटेज म्हणजे तो स्टार मोठा असं नाही आहे. एक्झॅक्टली. नाही, ह्याचं एक उत्तम उदाहरण माझ्याकडे आत्ता आहे म्हणून मी हे बोलतोय. कारण FTIIचे काही मुलं आहेत जे आता फिल्म करतायत ते पर्सेंटेजवर करतायत, कलाकारांपासून सगळेच एकंदरीत. सो त्यात माझे अनेक मित्र आहेत जे काम करतात. सो मला वाटलं की हा एक दृष्टिकोन इथून आपण जाणून घेऊ शकतो तुमच्याकडून. जास्त महत्त्वाचं सांग जरा कसं असतं ना. तुझाच मित्र आहे त्याच्यामध्ये, जगदीश आहे. जगू. येस. ओ ओके. सो जाता जाता शेवटचं असं की मानवत मर्डर्स रिलीज होतं आपल्या भेटीला त्या सोनी लिव्हवरती. तिघांनी जर एक कारण दिलं का बघावी ही वेब सिरीज? माझ्यासाठी. यस. आय थिंक इट्स अ ग्रेट शो इन मराठी OTT. आधी आले असतील पण हा स्पेशल आहे आणि हा मराठी OTTsला एक चालना मिळावी म्हणून लोकांनी बघावं असं मला वाटतं. आणि जर का त्यांना आवडला, तुम्हाला जर का आवडला, तो प्लीज दुसऱ्यांना रेकमेंड करा. कारण हा फक्त महाराष्ट्रातच नाही, हा देशभर आवडेल असं आम्हाला वाटतं. येस. या सर्व कलाकारांचा आणि ह्या व्यतिरिक्त इतर सगळेजण याच्यामध्ये जे एक एक वाक्यासाठी आहेत त्या सगळ्यांच्या परफॉर्मन्ससाठी हा तुम्ही शो बघा. आणि एक स्टोरी टेलिंग काय असायला पाहिजे, एक ट्रू क्राईम जॉनर जो मराठीमध्ये मिसिंग आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलोय. तर त्याच्यासाठी तुम्ही हे बघा. नक्कीच. मी पुन्हा एकदा थोडंसं रिकलेक्ट करतो किंवा पहिल्या प्रश्नावरती जातो. पहिला प्रश्न मी असा विचारला होता की वेब सिरीजने तुम्हाला निवडलं की तुम्ही वेब सिरीज, जेव्हा तुमच्याकडे ही वेब सिरीज आली तेव्हा तुमचं कन्फ्युजन झालं का की मला दिग्दर्शनासाठी म्हणून विचारतात की ॲक्टिंगसाठी म्हणून विचारतात? नाही, ॲक्टिंगसाठी. येस. सो नक्की बघा. 4 ऑक्टोबरपासून ह्याचं टेलिकास्ट आहे सोनी लिव्हवरती. आणि हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.